In today's lecture, we have to study how differential calculus is useful in physics. फिजिक्समध्ये हा डिफरन्शियल कॅल्क्युलस कसा कामाला येणार आहे त्याच्याकडे तुम्हाला आज नेणार आहे. बघा लक्ष द्या, 10वीपर्यंत आपल्याला जे झालेले फॉर्म्युलेज आहेत तर त्या फॉर्म्युलापैकीच एक फॉर्म्युला मी घेणार आहे तुम्हाला की तो फॉर्म्युला घेतला की तुमच्या लक्षात येऊन जाईल की याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह कसा वापरला जाणार आहे. तर तो सर्वांना इलेक्ट्रिक करंट माहिती असेल. इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला काय असतो रे? I इज इक्वल टू क्यू अपॉन टी. माहिती आहे का नाही सर्वांना? I इज इक्वल टू क्यू अपॉन टी. पण समजा जर करंट काढायचा असेल तुम्हाला तर चार्ज स्मॉल अमाऊंटमध्ये असेल आणि टाइम पण स्मॉल अमाऊंट असेल तर स्मॉल म्हणजे थोडासा चेंज झालाय चार्जमध्ये, थोडासा चेंज झालाय टाईममध्ये, तर करंटचा फॉर्म्युला कसा असतो? डी क्यू अपॉन डी टी. याचा अर्थ काय? तर चार्जचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं, क्यू म्हणजे कोण? चार्ज. तर चार्जचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय मिळत असतो? इलेक्ट्रिक करंट. हा फॉर्म्युला ज्याला माहिती आहे किंवा चार्जचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर करंट मिळत असतो हे ज्याला माहिती आहे तो करंट काढू शकणार आहे. नाहीतर कसं होईल? तुम्हाला एक आयडिया सांगतो, आता हिंट देतो, मग तुमच्या लक्षात येईल की मुलगा कुठं फसतो ते. बघा क्वेश्चन कसा येतो, क्वेश्चन कसा देतात बघा, लक्ष द्या. इफ चार्ज Q is equal to 6t square plus 7t plus 5 is flowing through conductor for t is equal to 2 seconds. For t is equal to 2 seconds. Then find current through conductor. कंडक्टर म्हणजे वायर मधून जाणारा करंट किती? काय दिलेलं असतं? क्यू दिलेला असतो आणि टी दिलेला असतो. मला सांगा, साधा फॉर्म्युला आहे सर, करंटचा फॉर्म्युला I इज इक्वल टू क्यू अपॉन टी, पण क्यूची ही किंमत दिलेली आहे डिवाइड बाय टाइम. तर काही मूर्ख मुलं किंवा थोडेसे अज्ञानी म्हणलं तरी चालतंय किंवा गमतीशीर मुलं असतात काही, ती गमतीशीर मुलं काय करणार आहेत तर ही टीची व्हॅल्यू 2 आहे, ही डायरेक्ट काय करतात ह्याच्यात टाकतात 2चा स्क्वेअर, इथं 2 टाकतात आणि ह्यांची बेरीज करतात आणि उत्तर काढतात आणि उत्तर असतं पण बरं का त्याच्यामध्ये. मला सांगा, एवढं सोपं जर असतं तर ते फिजिक्समध्ये दिलं असतं का? काहीतरी अवघड असेल का नाही अशा क्वेश्चनमध्ये? तर हा क्वेश्चन 10वीपर्यंतच्याच ह्याच्यावर आहे, पण ह्याच्यात डेरिव्हेटिव्ह वापरावं लागतं. काय आत्ता सांगितलं तुम्हाला मी? करंट. चार्जचं जर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतलं तर करंट मिळतो. मग हा कसा काढायचा बघा, लक्ष द्या. I इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम ऑफ चार्ज, बरोबर आहे. मग चार्ज किती दिलाय तुम्हाला तिथं बघा, डी अपॉन डी टी ऑफ चार्ज किती आहे रे? 6t स्क्वेअर प्लस 7t प्लस 5, बरोबर आहे. मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. आता तुम्हाला माहिती आहे ह्या तिघांमध्ये स्वतंत्र डेरिव्हेटिव्ह, बेरीज असल्यामुळे स्वतंत्र डेरिव्हेटिव्ह काढावं लागतं. मग कसं करणार? I इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिली टर्म कोणती आहे? 6t स्क्वेअर प्लस दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह ऑफ 7t प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 5. पण हे डेरिव्हेटिव्ह का घ्यायचं असतं ते आता कळेल तुम्हाला. इथं जर घेतलं तर हे 5 सुद्धा प्लसमध्ये येणार होतं, पण डेरिव्हेटिव्ह घेतलं हा 5 राहत नाही. कसा राहत नाही बघा, तर 5 हा नंबर आहे, इथं टीची टर्म दिसते का तुम्हाला? दिसत नाही. म्हणजे ह्या पूर्ण याचं डेरिव्हेटिव्ह किती झालं रे? 0. हे टर्म इथं संपली. पण हे जर डायरेक्ट अशा टीच्या किमती टाकत राहिला असतात
तर चार्ज मिळाला असता, टाइम मिळाला असता आणि त्याप्रमाणे करंट काढायला गेलं तर उत्तर वेगळं चाललं असतं. हे या पद्धतीने सॉल्व्ह करावं लागतं. बघा आता 6t² मध्ये ह्याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढतात माहिती आहे तुम्हाला. 6 हा कॉन्स्टंट आहे, इंटू हा जो पॉवर असतो तो समोर घ्यायचा आणि टीचा पॉवर 1 ने कमी करायचा. म्हणजेच आता 2 आहे, 1 ने कमी केलं 1. तो लिहिला काय नाही लिहिला काय फरक पडत नाही. 1 असल्यामुळे बरं काय, 0 असल्यावर तर लिहावं लागणार किंवा 0चं उत्तर काढावं लागणार. आता बघा इथे 7 आहे, 7 हा कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेतला. टी आहे, टीचा पॉवर काहीच नाही म्हणजे 1 असतो. आणि मी तुम्हाला सांगितलं एक्सचं डेरिव्हेटिव्ह असू दे तर टीचं असू दे विथ रिस्पेक्ट टू टाइम. टीचं विथ रिस्पेक्ट टू टी असले की 1 उत्तर येतं. एक्सचं विथ रिस्पेक्ट टू एक्स असलं की 1. ते बघितलं आपण, सॉल्व्ह केलेलं आहे ते. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर किती आलं 1. म्हणजे किती 6 × 2 12 टी प्लस 7. आता टीची व्हॅल्यू टाकू शकता तुम्ही. टाइम किती आहे रे 2 सेकंद, हे इथं टाका. 12 × 2 प्लस 7 म्हणजे किती होईल रे हे 24 प्लस 7 31 एम्पियर. दिस इज द करंट. आता तुम्हाला वाटेल की सर हे डेरिव्हेटिव्ह का वापरायचं होतं फिजिक्समध्ये, हे कुठं कामाला येणार होतं ते आत्ता कळालं आम्हाला की का खरंच वापरायचं असतं. आता मी हे फक्त एकाला सांगितले तुम्हाला, एक फॉर्म्युला वापरून सांगितलं. असे अनेक फॉर्म्युले फिजिक्समध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्हसाठी वापरावे लागणार आहेत. आणखीन एक एक्झाम्पल जरा वेगळ्या टाईपचं देतो की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की सर हे एकच एक्झाम्पल आहे का, नाही आणखीन दुसरं काय आहे ते सांगतो तुम्हाला. बघा ह्याच्यामध्ये तर तुम्हाला कशाचीच गरज नाही, पण फॉर्म्युला पाठ असण्याची गरज आहे. डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं आहे हे पाठ असणं गरजेचं होतं. जर ज्याला फॉर्म्युला पाठ नाही त्याला येऊ शकत नाही. बघा हे आता दुसरं एक एक्झाम्पल अशाच टाईपचं बघूया म्हणजे तुमचा आणखीन कॉन्सेप्ट क्लिअर होईल. इफ मॅग्नेटिक फ्लक्स, आता हा शब्द माहित नाही बरं का तुम्हाला, मी सांगणार सगळं तुम्हाला काय आहे ते. आता आपल्याला फोकस फॉर्म्युल्यावर किंवा फिजिक्समधला हा कुठला फॉर्म्युला आहे त्याच्याकडे नाही लक्ष द्यायचं, आपल्याला डेरिव्हेटिव्ह शिकायचं आहे. त्याच्यामुळे डेरिव्हेटिव्हवर फोकस करा. इफ मॅग्नेटिक फ्लक्स ही क्वांटिटी फाय, हा 0 काढतात आणि एक उभी रेष ओढतात, त्याला म्हणायचं मॅग्नेटिक फ्लक्स. शिकणार आहेत आपण ते सुद्धा. तर हा मॅग्नेटिक फ्लक्स फाय इज, मॅग्नेटिक फ्लक्सची व्हॅल्यू पण लिहूया आपण इथं. फाय इज इक्वल टू 3t² प्लस 9t इज applied to current carrying coil for time of t is equal to 1 second. Then EMF small e induced म्हणजे प्रोड्युस्ड किंवा तयार झाला, इंड्युस्ड इन कॉइल इज, असा क्वेश्चन असतो आणि 4 पर्याय दिलेले असतात. आता मला सांगा ह्याच्यातला इंड्युस्ड EMF किती आहे विचारलेला आहे, फ्लक्स दिलेला आहे, मॅग्नेटिक फ्लक्स, मॅग्नेटिक फील्ड. थोड्या वेळासाठी तुमच्या डोक्यात मॅग्नेटिक फील्ड असं लक्षात ठेवा. एवढं मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं एवढ्या टाइमसाठी, तर त्याच्यामध्ये तयार झालेलं व्होल्टेज काढा असं क्वेश्चन आहे. EMF काढा म्हणजे EMF व्होल्टेज काढा. तर ह्याच्यासाठी अगोदर फॉर्म्युला येणं गरजेचं आहे. काय असतं फॉर्म्युला EMFचा, तर E इज इक्वल टू d∅/dt. आलं लक्षात. तर E म्हणजे कोण, EMF, फाय म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स आणि टी टाइम. तर मॅग्नेटिक फ्लक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की तुम्हाला EMF मिळतो. आता मला सांगा फ्लक्स आत्ता दिला इथं तुम्हाला, त्याच्यात किंमत टाकू आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ फायची किंमत किती आहे रे 3t² प्लस 9t. आता ह्याच्यात डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं, स्वतंत्र घ्यायची टर्म.
डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिली टर्म 3t² प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 9t. आता याचं डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. हे 2 वर आहे पॉवर, तो समोर घेतला म्हणजे 3 × 2 6. आलं लक्षात? हे 2 समोर घेतला म्हणजे अगोदरच 3 कॉन्स्टंट काढलाय आणि वरचा पॉवर समोर घेतलाय 3 × 2 6 आणि टीचा पॉवर 1 ने कमी करायचं म्हणजे 1. काय 1 लिहायची गरज नाही, टी जरी लिहिलं तरी चालतो. प्लस ह्याच्यात बघा 9 कॉन्स्टंट आहे, तो समोर घेतला, ह्याचा पॉवर किती आहे 1. मी तुम्हाला सांगितलं टी असो एक्स असो त्याचं डेरिव्हेटिव्ह किती असतं 1. कसं येतं ते मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं 1 म्हणजे × 1 म्हणजे किती झालं रे 6t + 9. आता टीची व्हॅल्यू तुम्ही टाकू शकताय. टीची व्हॅल्यू किती आहे रे 1 सेकंद. ह्याच्यात 1 टाकला म्हणजे 6 × 1 म्हणजे 6 + 9 म्हणजेच किती आलं 15 व्होल्ट. हे झालं तुमचा EMF. आलं लक्षात? तर ह्या पद्धतीने तुम्हाला काय करावं लागणार आहे, फिजिक्समधला हा दुसरा फॉर्म्युला आहे बघा की ह्याच्यात सुद्धा डेरिव्हेटिव्ह वापरावं लागेल. आलं लक्षात? पण हा फॉर्म्युला तुम्हाला 12वी मध्ये वापरावा लागणार आहे. 12वी मध्ये, 11वी मध्ये नाही. मग मला सांगा डेरिव्हेटिव्ह परत 12वीत कोण शिकवणार आहे का? नाही शिकवणार कोण डेरिव्हेटिव्ह. आत्ताच एकदा डेरिव्हेटिव्ह शिकवतात. मग 12वीत गेल्यावर तुम्हाला हे लक्षात राहायला पाहिजे की आठवायला पाहिजे की ह्या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह काढायचा होता आणि मग क्वेश्चन सुटणार होता. तिथं कोण सांगत नाही तुम्हाला की हे डेरिव्हेटिव्ह काढून आन्सर काढायचे वगैरे, कोण सांगत नाही 12वी मध्ये. हे 11वी तुमचा बेस आहे, त्याच्यामुळे हे इथंच तुमचं परफेक्ट झालं पाहिजे. त्याच्यासाठी असं एक्झाम्पल घेतलेलं आहे. आणखीन काही एक्झाम्पल घेऊया आपण, कारण आजचं सेशनच त्याच्यासाठी आहे की हा डेरिव्हेटिव्ह फिजिक्समध्ये येतो कशा कशा प्रकारे. ॲडिशनल एक्झाम्पल, ॲडिशनल न्यूमरिकल्स तुमच्या प्रॅक्टिससाठी घेण्यासाठीच आजचं सेशन आहे. त्याच्यामुळे काही एक्झाम्पल आणखीन घेऊया आपण. इफ displacement of body x is equal to, if displacement of body x is equal to 9t² plus 3t plus 2, in time t is equal to 2 seconds, then calculate the velocity of body. आता हा ॲक्च्युली तुम्हाला क्वेश्चन मी होमवर्कसाठी देतोय. कशासाठी आहे हा? होमवर्कसाठी क्वेश्चन आहे, असं लक्षात ठेवा. हा क्वेश्चन तुम्ही सोडवा, कारण अशाच टाईपचे आहेत ना. पहिले 2 क्वेश्चन मी तुम्हाला सोडवून दिलेले आहेत आणि हा जो क्वेश्चन आहे तो आता तुम्ही सोडवा ना, म्हणजे तुमची आणखीन प्रॅक्टिस होईल. हे जर तुम्हाला मनाने आलं तर फक्त हिंट देतो ह्याच्यासाठी तुम्हाला. हिंट काय? व्हेलॉसिटी. मला सांगा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतं? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हेच जर डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये घेतलं तर ds/dt किंवा dx/dt. आणि अशा पद्धतीने तुम्हाला व्हेलॉसिटी काढायची, असं लक्षात ठेवा. फक्त ही हिंट आहे तुमच्यासाठी. तर हा एक तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला क्वेश्चन आहे. येते लक्षात? तर हा क्वेश्चन सॉल्व्ह केलाय की तुमचं फिजिक्समध्ये कशा टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात त्याची आयडियाच येऊन जाईल बघा तुम्हाला. परत काहीही चुकणार नाही तुमचं. येते लक्षात? आणि मागं जे टाईप्स घेतलेले आहेत आपण, ह्याच्या अगोदर जे टाईप्स घेतलेले आहेत त्याची सुद्धा तयारी व्हावी म्हणून आणखीन 1-2 एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी देतो. ऑब्टेन, हा तर एक होमवर्कसाठी घ्याच. आणखीन एक देतो. ऑब्टेन द डेरिव्हेटिव्ह ऑफ following. Obtain the derivative of following with respect to x.
तर क्वेश्चन लिहायचं आहे त्याच्यामध्ये. काय आहे तुम्हाला काढायचं आहे आता, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू लॉग एक्स, एक्स इंटू लॉग एक्स, याचं एक डेरिव्हेटिव्ह काढायचं तुम्हाला. हा पहिला एक क्वेश्चन आहे. आणि दुसरा एक क्वेश्चन तुमच्यासाठी की डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू, हे बघा इथं विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे म्हणून हे डी अपॉन डी एक्स घेतलं. ह्या वरच्यामध्ये विथ रिस्पेक्ट टू टाइम असल्यामुळं हे विथ रिस्पेक्ट टू टाइमच्या खाली डी टी घेतलेलं आहे. इथं डी एक्स का घेतलं, विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. इथं टी कशामुळे, विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे. ई रेस टू 3x मायनस सेक एक्स. आता ह्या दोन एक्झाम्पलमध्ये तुम्हाला थोडी हिंट सांगतो. बघा हे फॉर्म्युले का कामाचे आहेत, तर ह्याच्यामध्ये बघा हे लॉग एक्स चं डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं, इथं एक्झाम्पल आहे, फॉर्म्युला आहे बघा. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असते, 1/x. हे इथं वापरता यावं तुम्हाला. परत ई रेस टू 3x आहे, हे बघा त्याच्यासाठीचं इथं एक्झाम्पल आहे बघा, इथं फॉर्म्युला आहे. समजा ई रेस टू ax जर असेल, ax ऐवजी मनातल्या मनात काय समजून घ्या की 3x असेल, तर हा पॉवर 3 आहे, तर हा समोर घ्यायचा 3 आणि ई रेस टू 3x तसंच ठेवायचं. आलं लक्षात. तर हे फॉर्म्युला वापरायचा आहे आता आपल्याला, नंतर हा फॉर्म्युला वापरायचा. असं थोडंसं वेगवेगळं वापरायचं आहे, हे डोक्यात ठेवा. आणि एवढे 2 होमवर्कसाठी दिलेले जे क्वेश्चन आहेत तेवढे मला सॉल्व करा आणि पाठवा. म्हणजे तुमची या टॉपिकमधली डेरिव्हेटिव्हवरची खूप तयारी झालेली आहे असं मला कळेल. ओके, एवढे नक्की सोडवा. आपण एवढे सोडवलं म्हणजेच तुमची प्रॅक्टिस परफेक्ट झाली असं कन्फर्म होईल. ओके, थँक्यू.